जे संस्कृतीला शोभणार ती गणेश उत्सवची स्वप्न आम्ही बघितली आहे आणि ती स्वप्न आम्ही साकारणार. संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव पाहिजे. स्पीकरची भिंती असलेला गणेश उत्सव आम्हाला नाही पाहिजे. कार्यकर्त्याच्या भाषेत विचारलं, जे रिकाम टेकडी लोक आहेत त्यांनी हे ट्रोलिंगचा धंदा केलाय. लोकांनी लिहिलंय ना, आणि विदाऊट पुनीत बनान लिहिलंय, रिच विदाऊट ऑक्सिरिच. पण त्याच पेठ बागेत जिथे विसर्जन मिरवणूकचं मुख्य आकर्षण आहे, त्याच पेठ बागेतचे रहिवासी विसर्जनच्या 2 दिवस अगोदर पुणे सोडून जातात आणि विसर्जन झाल्याने 2 दिवसांनी येतात, कारण ते हे सगळ्या गोष्टीच्या त्रासाला कंटाळून गेले. पुण्याचा गणेशोत्सव जवळ आला की गेल्या काही वर्षात चर्चा होते ती जशी गणपती बाप्पाची 125 वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या गणेशोत्सवाची, तशीच एका युवकाची असं म्हणायला पाहिजे. कारण त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये गणेशोत्सवामध्ये जे नवे नवे आयाम आणलेत त्याची चर्चा नेहमीच होते. पुनीतजी बालन अर्थातच माझ्यासोबत आहेत आणि नवराष्ट्रमध्ये प्रतिभा चंद्रन सोबत तुम्ही हा विशेष कार्यक्रम बघताय मुलाखतींचा, ज्यामध्ये आपण केवळ तो मुद्दा नव्हे तर त्यामागची व्यक्ती सुद्धा उलगडण्याचा प्रयत्न करतो. पुनीतजी बालन हे वयाच्या 16व्या वर्षापासून उद्योग क्षेत्रात आपल्या वडिलांच्या सोबत उतरले. त्यानंतर जर त्यांनी ज्या ज्या क्षेत्रांना स्पर्श केलाय त्याचा नुसता उल्लेख जरी मी केला तरी सुद्धा एक मोठी यादी होईल. मग क्रीडा क्षेत्र असो, चित्रपटाचं क्षेत्र असो, सांस्कृतिक अर्थातच असो आणि सामाजिक कार्य असो, या अनेक गोष्टींमध्ये त्यांनी लक्ष घातलेलं आहे. आणि इंद्राणी बालन फाउंडेशनच्या वतीने जो प्रचंड मदतीचा ओघ विविध क्षेत्रातल्या लोकांना केलेला आहे, विविध भागांमध्ये केलेला आहे, त्याची सुद्धा एक मोठी यादी आहे. त्यांच्याशी बोलताना या सगळ्या गोष्टी उलगडणार आहेतच. पुनीत दादा, तुमचं खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. मला खरं ओळख करून देतानाच कळत नव्हतं की एवढी मोठी यादी आहे, त्यामध्ये काय वाचू, काय सोडू, काय सांगू. पण आत्ताचा जो ताजा मुद्दा आहे तिथून सुरुवात करूया. कारण तुम्ही जो मुद्दा उचललाय तो माझ्या हृदयाला स्पर्शून यासाठी गेला की माझ्या घरामध्ये 90 वर्षाचे माझे सासरे आहेत आणि गणपती उत्सव आला ना की कान बंद करून अक्षरशः ते बसतात आणि त्यांना होणारा त्रास मी बघते, कारण हा प्रचंड कोलाहल सहन नाही होत. बरं, गणपती उत्सव हा असा एक मुद्दा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने, खास करून पुण्याच्या दृष्टीने, की एक जरी सूर विरोधातला वाटला कुठल्याही उत्सवाच्या दृष्टीने तरी त्याच्यावर सगळे लोक तुटून पडू शकतात. आपण गेल्या वेळी एका अभिनेत्रीचं पाहिलं. तुम्हाला हा मुद्दा नेमका कसा हे झाला की डीजे नकोत आणि पारंपरिक वाद्य असावीत, आणि यावेळी तुम्ही एक ठोस भूमिका सुद्धा घेतली, म्हणजे नुसतं बोलण्यापुरतं मर्यादित ठेवलं नाही? नाही, नक्कीच. हे बघा, मला वाटतं की पुण्याचा गणेश उत्सव किंवा आपण असं म्हणू की पुण्याचं वैभवशाली गणेश उत्सव, ज्याची गणेश उत्सवाची सुरुवातची राजधानीच पुणे आहे. होय. 1892ला आमचे जे फाउंडर आहेत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात तर केलीच, त्यांच्यासोबत लोकमान्य टिळकांनी ही सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली अधिक प्रसारक म्हणून, कारण सेलिब्रिटी फेस होते तर त्यांनी अधिक ही प्रसार केली. पण त्या काळात जी गणेशोत्सव सुरू झाली ती नेमकं कशासाठी झाली होती? स्वातंत्र्याच्या लढ्याच्या विरोधात. त्याच्यानंतर आपण इंडिपेंडन्स भेटली, त्याच्यानंतर अनेक वर्षापर्यंत गणेश उत्सव साजरा झाला. होय. पण तुम्ही 90 काळीचं गणेश उत्सव बघा, 95 काळीचं गणेश उत्सव बघा, 2000 काळीचं गणेश उत्सव बघा, 2005 पर्यंत बघा, 2006 पर्यंत किंवा 7 पर्यंत. पण 2007 नंतर तुम्ही पाहिलं गणेश उत्सवात एक बदल यायला लागला आणि कोविडच्या नंतरचा गणेश उत्सवात ती बदल भयानक म्हणू भयानक प्रकार झाला. त्या बदलात मला वाटतं की ही गणेश उत्सवसाठी जी भयानक प्रकार ती बदल झाली ती गणेश उत्सवासाठी एक गालबोट आहे. बरोबर. आणि त्या गालबोटचं नाव आहे डॉल्बी डीजे ची संस्कृती. बरोबर. ह्यांनी जे गणेश उत्सव सुरुवात केली ते स्वतंत्र लढ्यासाठी केली नक्कीच. त्याच्यानंतर लोकांनी एकत्र यावं, लोक एकत्र येऊन आनंदाने आणि जल्लोषात हा उत्सव साजरा करावी. धार्मिकता, परंपरा आणि पावित्र्य हे असायला पाहिजे या उत्सवात. पण मला वाटतं डीजे संस्कृती ही आपली पुण्याची गणेश उत्सवाची संस्कृती नाहीये. मागच्या वर्षी अनेक मंडळांना आम्ही आज
अनेक वर्षापासून जाहिरातीच्या माध्यमातून आर्थिक मदत करतो. आजही सुरू आहे आमच्या ऑफिसमध्ये. तुम्ही आता बाहेर गेले तर मंडळ आहेत, अनेक आहेत. पण मागच्या वर्षीपासून कुठेतरी एक सॉफ्ट स्टँड म्हणू की मी ठेवली होती की डीजे मुक्त पाहिजे, गणेश उत्सव डीजे मुक्त पाहिजे. माझ्या इंटरव्ह्यूज मध्ये पण पाहिली तर मी मागच्या इंटरव्ह्यूज मध्ये पण सांगितले मागच्या वर्षी. प्लस आमच्याकडे जे मंडळ यायचे त्यांना पण आम्ही सांगितलंय सक्सेसफुली. मी सांगेन मागच्या वर्षी 10 ते 15 मंडळ डीजे मुक्त झाले. बरोबर. ते पारंपरिक वादनावर आले. 20-15 वर्ष जे डीजे लावायचे त्याच्यावर. पण वर्षभर सामाजिक कार्य करताना अनेक लोक भेटतात मला आणि अनेक पुणेकर मी आणि हे पुणेकरांचीच विनंती होती की आज तुम्ही यांना आर्थिक मदत करता म्हणून गणेश उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होतो. पण हा गणेश उत्सव 10 दिवसाचा गणेश उत्सव आहे, 1 दिवसाचा गणेश उत्सव नाही. म्हणजे विसर्जन मिरवणूक गणेश उत्सव नाहीये. पण त्या विसर्जन मिरवणुकीत जे त्रास होतो ते सगळ्यांना त्रास होतो आणि ते चित्रच विचित्र आहे. ती म्हणजे मला वाटतं की गणपती बाप्पाच्या आपण सेवा करतो, त्यांच्या नावाने उत्सव साजरा करतो आणि आज ह्या उत्सवात त्याच गणपती बाप्पाच्या समोर ट्रॅक्टरवर अश्लील नाच, अश्लील गाणे लावणं, बरोबर, आणि ते नृत्य जी आहे ती विचित्र आहे. मंडळात किती कार्यकर्ते असतात. आज ॲव्हरेज आउट तुम्ही विचारलं तर 150 ते 100. पण त्या डीजे समोर तुम्ही पाहिली तर कमीत कमी 700 ते 1,500 मुलं मुली नाचतात. हे आले कुठून? हे तर मंडळाचे नाही, मंडळाचे कार्यकर्ते नाही. बरोबर. असे हे आले आता फक्त नाचतात का? अनेक गोष्टी होतात. व्यसन करून येऊन नाचतात. आता तुम्हीच उदाहरण दिलं की तुमच्या सासऱ्यांना त्रास होतो. आज मी म्हणलो की हे उत्सव जेव्हा आपण साजरा करतो की लोकांनी एकत्र यावा आणि आनंदाने साजरा करावी. पण त्याच पेठ बागेत जिथे विसर्जन मिरवणूकचं मुख्य आकर्षण आहे त्याच पेठ बागेतचे रहिवासी विसर्जनच्या 2 दिवस अगोदर पुणे सोडून जातात आणि विसर्जन झाल्याने 2 दिवसांनी येतात. कारण ते हे सगळ्या गोष्टीच्या त्रासाला कंटाळून गेले. आज स्पीकरची भिंती लावून आपण काय साध्य करतोय? लोकांना हृदयाचा त्रास झालाय आज. त्याच्यामुळे लेझर लाईटने लोकांचे डोळे गेलेत, कान बहिरे होतात लोकांचे. मागच्या वर्षी 7 वर्षाची मुलगी एक वारली विसर्जन मिरवणुकीत. अनेक जण बहिरे झालेत. ही संस्कृती नाही, ही परंपरा नाहीये. आणि म्हणून मला वाटतं की आम्ही डीजे मुक्त गणेश उत्सव ची ही धाडसी निर्णय आम्ही घेतली आहे. धाडसी हा शब्द तुम्ही अगदी योग्य वापरलेला आहे. कारण तुम्ही जेव्हा गणेश मंडळांना मदतीला सुरुवात केली तेव्हा सुद्धा जेव्हा मोठे फलक लागले, हे लागले, त्याला सुद्धा तुम्ही ट्रोल झालात आणि मग त्याच्यातनं मीम्स पण काही आल्या. त्या मीम्स तुम्ही गमतीने घेतल्या का खूप? हे बघा, आता ही निर्णय घेतल्यावर पण मी ट्रोल झालोय. होय. अनेक लोकांनी लिहिलंय ना, आणि विदाऊट पुनीत बनान लिहिलंय रिच विदाऊट ऑक्सिरिच. मग अनेक जणांनी म्हणजे अजून मी बघतो, कारण संध्याकाळी रात्री वेळ भेटला तर आमची सोशल मीडिया पाठवती टीम की काय कुठे काय चालू आहे. अनेक जणांनी लिहिलंय की जाहिरात मुक्त करा गणेशोत्सव. पण जाहिरात मुक्तचा कन्सेप्टच जे लोक लिहितात, पहिली गोष्ट हे बघा, पुणे हे विद्याचं माहेरघर आहे. इथे सुशिक्षित लोक राहतात. सुशिक्षित पुणेकरांनी या निर्णयाचं स्वागत केलंय अगदी, आणि अസുशिक्षित पुणेकरांनी या निर्णयाच्या विरोधात ट्रोलिंग केलंय. किंवा मी म्हणेल आमच्या गणपती भाषेत, कार्यकर्त्याच्या भाषेत विचारलं, जे रिकाम टेकडी लोक आहेत त्यांनी हे ट्रोलिंगचा धंदा केलाय. मला वाटतं की जे हे लोक लिहितात, माझा प्रश्न आहे की जाहिरात मुक्त, तुम्हाला जाहिरात मुक्त तुम्ही लिहिताय, पण तुम्हाला त्याचं मागची तर बॅकग्राऊंड माहिती आहे का? त्यांना माहितीच नाही. आज तुमचं मंडळ आहे, त्यांनी आमच्याकडनं जाहिरात घेतली. तुमच्या मंडळाला कॉर्पोरेशन कडनं एक परवानगी आहे की एवढी कमान आहे, एवढी रनिंग फूट आहे. ते जी सेटअप आहे, रनिंग मांडव लावणं किंवा कमान लावणं, हे मंडळ लावून देते. त्याच्यावर आम्ही जी करार केली आहे, MOU मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग, त्याच्या हिशोबाने आम्ही जाहिरात लावतो. आम्ही कुठली इलिगल जाहिरात लावली आहे का? नाही. जी परमिशन आहे त्याच मंडळाला लावतोय. आणि जाहिरातीने म्हणजे तुम्ही आता गणेश उत्सवात मागच्या वर्षी आले असतील, त्याच्या अगोदर
तर मला तुम्हाला प्रश्न आहे, तुम्हाला आमची जाहिरात बघून हार्ट अटॅक झाली का? तुम्हाला जाहिरात बघून तुमचे डोळे गेले का? तुम्ही बहिरे झाले का? नाही झालं, कुठलाही त्रास झाला नाही. तर जाहिरात मुक्तचा प्रश्न येत नाही. अशी हे ट्रोलर लिहितात, पण त्या ट्रोलरला मी किंमत देत नाही पहिली गोष्ट. आणि ह्या वर्षी तर अजून ट्रोल करतील तर अजून विदाऊट पुनीत बालांचे बॅनर लागतील, लागू द्या. हे बघ, जे संस्कृतीला शोभणार ती गणेश उत्सवची स्वप्न आम्ही बघितली आहे आणि ती स्वप्न आम्ही साकारणारच. संस्कृतीला शोभणारा गणेश उत्सव पाहिजे. स्पीकरची भिंती असलेला गणेश उत्सव आम्हाला नाही पाहिजे. अगदी बरोबर आहे, कारण कोणी ना कोणीतरी हा पुढाकार घ्यायला हवा होता असं निश्चित वाटतं. एकंदरच गणेशोत्सवाचं स्वरूप, बदलतं स्वरूप आणि विसर्जनाच्या दिवशी खास करून ज्या पद्धतीने चालतं, हे तुम्ही पाऊल उचललंय. हे करत असताना तुम्ही तुमच्याकडे जाहिरातीसाठी ज्यांचे संपर्क गेले अनेक वर्ष असतील अशा गणेश मंडळांशी पहिल्यांदा बोललात का, किंवा सगळ्यांना एकत्र बसून बैठकीचा प्रयत्न केला का, किंवा जे जाहिरातीला आल्या त्यांना तुम्ही ही अट घातली असेल? नाही, हे बघ, मी जसं म्हणलं ना, मागच्या वर्षीपासून आम्ही अनेक मंडळांना जे डीजे लावायचे ते सांगितलं की बाबा डीजे ही आपली संस्कृती नाहीये. आणि ठीक आहे, डीजेवर तुम्ही भक्तिगीत पण लावत नाही ना, तुम्ही कुठले गाणे लावताय? अश्लील गाणे लावताय. मी गाणं म्हणलं ना कुठले लावतात, तर हे ट्रोलर काय करतायत, आमचीच दहीहंडीची व्हिडिओ ज्याच्यात ती गाणी लावलीच नाही आणि त्याला मॉप करून ते सांगतात की लावली. म्हणून अश्लील गाणे आणि नृत्य ही गणपती समोर नको. मी म्हणलं मागच्या वर्षी 15 मंडळ कन्वर्ट झालेत. जे 20-20 वर्ष डीजे लावायचे पारंपरिक वर आले. आता आमची जाहिरात द्यायचं प्रोसेस सुरू झाली, 3 दिवस झाले, आज सुरू केली आम्ही. आता 370 मंडळांना आम्ही जाहिरात दिली मागच्या वर्षी आणि त्याच्या अगोदर पण. त्याच्यात 150 मंडळ ते 160 मंडळ हे पारंपरिकवर ऑलरेडी होते. म्हणजे डीजेवर किती राहिले? 220 ते 210. ह्या 220-210 मधनं पण 25 ते 30 मंडळ आज स्वतःहून आम्हाला सांगितलं की आम्ही डीजे बंद करून दादा तुमच्या भूमिकेला पाठिंबापेक्षा आम्हाला मान्य आहे तुमची भूमिका आणि आपली परंपरा जपायला पाहिजे, संस्कृती जपायला पाहिजे, म्हणून आम्ही पारंपरिक वादनावर येऊ. त्याच्या हिशोबाने आम्ही एक ॲफिडेव्हिट केलाय. ॲफिडेव्हिट मध्ये आम्ही पैसे 50% देणार आहे आणि आम्ही शेवटच्या दिवशी बघणार. त्यांनी नाही लावली तर त्याला पैसे भेटणार, त्यांनी लावली असेल जाहिरात तर तो बॅन होईल आमच्याकडे आणि त्याला राहिलेले पैसे पण देणार नाही. ही आम्ही भूमिका अशी केली आणि मंडळ तयार आहेत. पण ते म्हणतात ना, काय हौसी लोक असतात, ते असतात की नाही आता काय मंडळांमध्ये असे 2 गट झालेत सध्या की एक म्हणतो की आपल्या जाहिरात पण यायची आणि पारंपरिक, पण एक गट झाली की नाही डीजेच पाहिजे. डीजे कशासाठी पाहिजे? तुम्ही जेव्हा घरी गणपती बसवतात, मला माहिती आहे तुमच्या घरी गणपती बसतं, गणपती घरी बसल्यानंतर किंवा हे सगळ्याच्या घरी पण गणपती बसल्यानंतर आरती झाल्यावर काय डीजे लावून असतो का आपण घरी? नाही ना. आपण भक्ती आणि पारंपरिक आणि धार्मिक पद्धतीनेच घरी पण साजरा करतो. तर घरी जेव्हा करू शकतो तर रस्त्यावर का नाही करू शकत? तुम्ही 10 दिवसात आपल्या लाडक्या बाप्पाला एक मांडवात बसवणार, 9 दिवस काय डेकोरेशन करणार नाही, काय नाही, फक्त गणपती बसवणार आणि शेवटच्या दिवशी ह्या डीजेवर 10 ते 15 लाख रुपये मी तर ॲव्हरेज म्हणतोय. त्याच्या डीजेचे स्पीकर आणि काय सगळ्या गणिती बदलली तर 20-25 लाख पर्यंत जातात. तेवढी तुम्ही खर्च पण करणार. हे कुठल्या संस्कृती आहे आपली? म्हणून मला वाटतं की आमची भूमिका ही ठाम फक्त ह्या वर्षीसाठी नाही, हे आयुष्यभरसाठी आहे. जे पारंपरिक पद्धतीने साजरा करतील गणेश उत्सव त्यांनाच आमच्याकडनं जाहिरातीची स्वरूपात मदत भेटेल. तुम्ही गणपती उत्सवामध्ये म्हणजे पुणे आणि गणपती उत्सव असं जे एक नातं तुमचं झालेलं आहे मंडळांशी, वेगवेगळ्या भाऊरंगारीपासून तुम्ही सुरुवात केली, त्याचे तुम्ही विश्वस्त सुद्धा आहात. पण गणपती बाप्पाशी पहिलं नातं कधी जोडलं गेलं घरात लहानपणी? कसं काय आठवण येते? नाही, भाऊरंगारीला तर मी 2019ला उत्सव प्रमुख आधी आणि मग विश्वस्त आणि उत्सव प्रमुख दोन्ही म्हणून मी भूमिका पार पाडतोय तिकडे. पण तुम्ही मला विचारलं तर मला आठवण आहे की मी मॉडेल कॉलनीमध्ये राहायचो. तर तिकडे आमच्या FC रोडला शिवाजीनगर पोलीस स्टेशनच्या समोर एक मंडळ असायचं, उदय तरुण मंडळ. तेव्हा श्रीकांत शिरोले जे आहेत आपले ते अध्यक्ष होते. तर लहानपणापासून मी त्या मंडळात जायचो. मग काही वर्षापर्यंत मी तिकडे त्या मंडळात होतो. मग मीच उत्सव प्रमुख तिकडे पण झालो, मी अध्यक्ष पण झालो त्या मंडळाचं. मग काही कारणामुळे ती मंडळ बंद पडली 2017-18ला
आणि मग नक्कीच मग माझं तिकडून जी डायरेक्ट आपल्या पेठ एरियाच्या श्रीमंत भाऊसाहेब रंगारीच्या इथे माझा प्रवेश झाला आणि मी त्या मंडळाला जॉईन केलं. तर लहानपणापासूनच गणपती आणि माझी एक वेगळी म्हणून नातं आहे आणि लहानपणापासूनच मी मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मी काम केलं. एक मुद्दा याच निमित्ताने आहे तो विचारायचा असा आहे की नोटिसेस पाठवल्या गेल्या मग की फ्लेक्सच्या बद्दल या सगळ्या कॉर्पोरेशनच्या, त्याला कसं तोंड देत आहे? नाही, ती तर नोटीस मी अजूनही म्हणतो की जी नोटीस महानगरपालिकाने ज्यांनी काढली, महानगरपालिकाच्या अधिकाऱ्यांनी, हे वैयक्तिक त्यांनी काढली का की त्यांनी कोणाच्या सांगण्यावर केली की कोणाकडनं सुपारी घेतली, ही अशी होती का? कारण ती नोटीस इलिगल आहे. आजही त्याच्यावर कॉर्पोरेशनमध्ये कारवाई सुरू आहे. आम्ही आमची बाजू मांडला आहे. मी अजूनही सांगतो की 1 रुपये मी भरणार नाही. मी त्या टाइमला पण बोललो की मी 1 रुपये भरणार नाही, कारण 2022ला तेव्हाचे मुख्यमंत्री, आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब जेव्हा पुण्यात आले होते, त्यांनी जाहीर केला होता की निर्बंधमुक्त गणेश उत्सव, निर्बंधमुक्त दहीहंडी आणि नवरात्र, बरोबर, हिंदू सण सगळे निर्बंधमुक्त असतील, त्याच्या हिशोबाने त्यांनी गाईडलाईन्स दिले होते. सह्याद्रीला त्यांची बैठक झाली. सगळे कलेक्टर, आपले रिस्पेक्टिव्ह कमिशनरच सगळ्यांना बोलवलं होतं महानगरपालिकेचे वेगवेगळे, आणि त्याच्यात त्या काळी ते एक GR झाली. त्याच्यात काय लिहिलं की 5 वर्षापर्यंत कुठलीही परमिशन्स नवीन घ्यायची गरज नाहीये आणि कुठलीही शुल्क भरायची गरज नाहीये, अशी सगळ्या ती GR मध्ये. पण जेव्हा तुमची सरकार म्हणते की निर्बंधमुक्त गणेश उत्सव आहे, निर्बंधमुक्त दहीहंडी आहे, निर्बंधमुक्त गोष्टी आहेत, मग तुम्ही नोटीस कुठल्या आधारात माझ्या विरोधात काढलाय आणि नोटीस का इलिगल आहे त्याचं पण रिझन सांगतो. परवानगी कोणाची? मी स्टार्टिंगला तुम्हाला म्हणलं, जेव्हा करार होतो ते मंडळ आणि माझ्यामध्ये आहे. परवानगी कोणाची आहे? मंडळाची, बरोबर. तर नोटीस कोणाला जायला पाहिजे होती? मंडळ. पण नोटीस कोणाला आली? वैयक्तिक मला आली. माझ्या कंपनीला पण नाही आली, वैयक्तिक मला आली. अच्छा, फ्लेक्स कुठले माझे वैयक्तिकचे होते का? नाही, फ्लेक्स पुनीत बालन ग्रुपचे होते, माणिकचंद ऑक्सिरिजची होती. ऑक्सिरिजला पण नाही दिली त्यांनी, वैयक्तिक दिली. तर ती महानगरपालिकात आम्ही पुरावा सकट सगळ्या गोष्टी, कारण त्यांनी दहीहंडीची नोटीस काढली दहीहंडीच्या संदर्भात. अच्छा, जे मला आता तुम्ही हे प्रश्न विचारलेच, तर जसं त्यांच्याकडे पुरावा आहे तर आमच्याकडे पण पुरावा आहे. आम्हाला माहिती ना की कुठल्या मंडळांना आम्ही दहीहंडीची जाहिरात दिली होती. पण तुम्ही फोटोग्राफ आम्हाला असे दाखवलेत की ज्या मंडळात दहीहंडीच नव्हती आणि गणेश उत्सवाला ही लावली होती फ्लेक्स, त्याचे फोटो आहेत, त्याच्यावर तारीख पण येते फोटोग्राफवर. पण मी जास्त आता ती काय म्हणतात लिगल बाजूने ती चालू आहे, पण 100% मला माहिती आहे की आम्ही याच्यात कुठे चुकलो नाहीये आणि असं चुकीची ऑर्डर पण आमच्या बाजूने झाली आता महानगरपालिका. तर आमची तयारी की आम्ही हायकोर्ट किंवा इथे जाऊन त्याच्यावर स्टे आणू. दुसरी तुमची जी उद्योगाची बाजू आहे त्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये असो किंवा अन्य सगळ्या बिझनेस क्षेत्रामध्ये तुम्ही खास मंत्र जो असेल, सक्सेस मंत्र, तो कोणाकडून शिकलात? कारण एक आहे, वडिलांबरोबर तुम्ही 16व्या वर्षी सुरू झालं, यू माइट हॅव लर्न द रोप्स. बरं, तुमची म्हणजे सासूरवाडीची सुद्धा जी परंपरा आहे ती पण अशी अगदी यशस्वी उद्योगाची आहे. दोन्ही बाजूनी काय काय तुम्ही घेतलं? नाही, मला वाटतं की कॉमर्स ग्रॅज्युएट आहे मी. MBA वडिलांनी खूप पुश केली की MBA कर, पण मी म्हणलं जेव्हा घरातच MBA तर बाहेर जाऊन करायची काय गरज आहे? कारण वयाच्या 11 वर्षी जो माणूस एक्झाममध्ये फेल झाल्यानंतर विदाऊट लँग्वेजची बॅरियर असूनही तो मदुरैवरनं पुण्याला येतो वेटर म्हणून, साऊथ इंडियन मेस लॉजला, मग कॅफे डिलाईटला ते काम करतात आणि मग 2 व्हीलरचं बाईंग सेलिंग, माझ्या सासऱ्यांसोबत सायकलवर बिडी विकणं आणि मग कन्स्ट्रक्शन क्षेत्रात जाणं आणि हे साम्राज्य उभं करणं कन्स्ट्रक्शनचं. हे कारण कन्स्ट्रक्शनची रोलपर्यंत त्यांनी केली, त्याच्या पुढची एक्सपेन्शन सगळी मी केली. तर घरातच MBA असल्यामुळे मी MBA केली नाही आणि आय थिंक माझी पूर्ण क्रेडिट, माझ्या ग्रोथची जी क्रेडिट आहे ती माझ्या वडिलांची. कारण त्यांनाच वयाच्या 16 वर्ष जेव्हा मुलं मित्रमैत्रिणींसोबत एन्जॉय करतात, मला वाटलं त्या काळात मला कुठेतरी वाटलं की वडिलांना साथ द्यावी,
म्हणून मी बिझनेसला जॉईन झालो. पण 16 वर्ष जसं मी जॉईन झालो त्यांनी लगेच ते म्हणतात ना बॉर्न विथ गोल्डन स्पून ते प्रकार नाही केला माझ्यासोबत. 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष काहीतरी आमचे आर्किटेक्ट होते ज्ञानेश्वर पादुका चौकात, सॉरी तुकाराम पादुका, ज्ञानेश्वर पादुका चौकात त्यांचं ऑफिस होता, विकास भंडारी म्हणून. त्यांच्या हाताखाली 5,000 रुपये पगाराने मला 1-1.5 वर्ष तिकडे काम करायला लावलं. जेव्हा त्यांच्याकडनं रिपोर्ट गेला की हा बाबा फिट झालाय, मग मला म्हणले या आता इकडे आणि काम सुरू करा. तर त्यांच्याकडनंच हे सगळं शिकलोय आणि माझी पूर्ण ही सक्सेस ची जी मंत्र आहे, ऑब्विसली एक देवाचा आशीर्वाद असतोच जेव्हा पण, आणि बिझनेसमध्ये वरती खाली गोष्टी होतातच नाही कधी ही. आणि तीच म्हणतो ना तीच चॅलेंज आहे. जेव्हा ॲडव्हेंचर असतो त्याच्यातूनच तुम्ही कशी ते ॲडव्हेंचरमधनं तुम्ही निघता, तीच तुमची चॅलेंज आहे आणि त्याच्यातूनच तुम्ही शिकता. पण मेन शेपिंग करण्यासाठी मी माझ्या वडिलांना त्यांच्यामुळे आज जे पण मी आज आहे ते माझे आई आणि वडील ह्या दोघांमुळे. तो 5,000 पहिला पगार म्हणजे घरामध्ये तुम्ही वडिलांचा संघर्ष पाहिला असेल, हे सगळं मान्य आहे मला, पण तो पहिला पगार आल्यानंतरची भावना काय होती आणि त्यातून केलं काय? नाही, मला वाटतं जेव्हा 5,000 रुपये भेटले मला, तर त्याच्यातले आता त्यांनी पण दिलं चेकमध्ये, कुठे कॅशमध्ये दिली, कॅशमध्ये दिली असते काहीतरी केलं असतं, त्यांनी चेकमध्ये दिली तर अकाउंटलाच भरायला लागलं. ते पण वडीलच मॉनिटर करत होते. तर ते म्हणले आले तुला काय पाहिजे, म्हणलं नाही त्याच्यातून मला थोडे पैसे द्या. मग त्यांनी काहीतरी दिले. माझ्या हिशोबाने 5,000 मध्ये 5,000 पण नाही काढले मी, 3,500-4,000 रुपये काढले. मग तेव्हा आपल्याकडे कलानिकेतन होती इथे, तर आईसाठी मी साडी आणून दिली तेव्हा. तर 3,000-3,500ची साडी घेतल्याने राहिलेले पैसे जे आहेत त्याच्याने मी थोडं खायचं खूप शौक असतो, तर वडापाव आणि मित्रांसोबत थोडं खायला गेलो. मग जसं जसं उद्योगामध्ये पुढे गेलात, तर कारण काय होतं की फाउंडेशन तुमच्या वडिलांनी एकदम स्ट्रॉंग केलेलं होतं, पण त्याच्यावरच्या मोठे मजले चढवण्याचं जे काम आहे त्यावेळी तुम्ही तुमचं व्हिजन काय होतं, लॉंग टर्म व्हिजन काय होतं, शॉर्ट टर्म व्हिजन काय होतं? नाही, विजन म्हणजे बघा, आज पण म्हणतो की आमची जी कोर बिझनेस आहे ती कन्स्ट्रक्शन आहे. पुणे असेल, बँगलोर असेल, दुबई असेल, UAE असेल, तिकडे आपण करतोच. पण जे तुम्ही पाहिलं तर 2004ला एक कंपनी मी स्वतः फॉर्म केली, कारण त्या टाइमला IT-चं बूम खूप होता. तर एक सोल्युशनाइज म्हणून IT कंपनी फॉर्म केली. तर माझी जास्ती कॉन्सन्ट्रेशन IT-वर होती, त्याला डेव्हलप करण्यात. आणि वडिलांनी ती फ्री हँड दिली होती. योगायोग 2010ला एक स्पेनची कंपनी इडियाडा म्हणून ऑटोमोटिव्ह वर्ल्डची सर्वात मोठी टेस्टिंग ट्रॅक त्यांच्याकडे 35 कंट्रीमध्ये ऑफिसेस आहेत त्यांच्यासोबत आम्ही जॉईंट व्हेंचर केली. ती एक ब्रेक पॉईंट झाली. JV झाल्यानंतर आमची रोल कमी झाली, कारण फक्त ॲज अ शेअर होल्डर आणि डिरेक्टरच त्या कंपनीत राहिलो. मग स्पोर्ट्समध्ये एंटर आम्ही केला, एंटरटेनमेंट मध्ये केली पहिली. मूवीची खूप शौक आहे, तर मूवी आणि थोडी ग्लॅमरस लाईफ कशी आहे ती बघण्यासाठी मूवी मध्ये एंटर झालो आम्ही. 2014ला मी कंपनी फॉर्म केली होती, पुनीत बालन स्टुडिओज म्हणून. पण पण माझी पहिली फिल्म मुळशी पॅटर्न मी 2017ला प्रोड्यूस केली, 3 वर्षानंतर, कारण मला राईट स्क्रिप्ट भेटले नव्हते. आणि योगायोग माझे मित्र प्रवीण तरडे, मी आणि प्रवीण क्रिकेट खेळत होतो. क्रिकेट खेळल्यानंतर एक दिवस डेक्कनला मॅच झाल्यानंतर बनमस्का चहा पिताना त्यांनी ही स्क्रिप्ट सांगितली आणि आवडली. तर मुळशी पॅटर्नची निर्मिती आम्ही केली आणि त्याच्यातून फिल्म लाईन किंवा प्रोडक्शन लाईनमध्ये आम्ही गेलो. आज 3 पिक्चर आपण केलेत आतापर्यंत, अनेक शॉर्ट फिल्म्स केलेत. म्हणजे आज NDAचं 75th प्लॅटिनम जुबलीचं शॉर्ट फिल्म NDAसाठी आपण केली. बाकीचे इंडियन आर्मीसाठी 6 ते 7 शॉर्ट फिल्म्स केलेत. अनेक गोष्टी असे केलेत. पण पॅशन टर्न बिझनेस, कारण मुळशी पॅटर्न वॉज सक्सेस. 6-7 कोटीत आपण त्या फिल्म बनवली होती विथ बजेट, मार्केटिंग आणि हे. ती बॉक्स ऑफिस 35-36 कोटी त्यांनी केली. त्याच्यावरती रिमेक राईट्सला जे पैसे आले ती बघून, कारण वडिलांकडनं शिकलो ना की बिझनेस करताना सक्सेस आली आणि हाऊ यू कॅन प्ले विथ दॅट प्रॉफिट. स्वतःची इन्व्हेस्टमेंट नाही करायची, पुढच्या 2 फिल्मला जी प्रॉफिट कमवली तीच इन्व्हेस्ट केली, प्रिन्सिपल अमाऊंट तशीच ठेवली. तर त्याच्यातून आम्ही फिल्म लाईन मध्ये किंवा एंटरटेनमेंट मध्ये गेलो. आणि मग स्पोर्ट्समध्ये, कारण स्पोर्ट्समध्ये तुम्ही मला विचारलं तर आज
भारत असा आपला देश आहे हो की ते क्रिकेट एक स्पोर्ट्स म्हणून नाही आपण नाही ओळखत त्यांना, त्या स्पोर्ट्स म्हणून नाही. क्रिकेट एक रिलिजन झाली, धर्म झाला. प्रत्येक घरात एक मुलाला किंवा मुलीला हातात बॅट घ्यायचा, विराट कोहली व्हायचं किंवा स्मृती मंदाना व्हायचंय. पण हे शक्य नाही. अनेक खेळ पण आहेत जे मी म्हणतो की ऑलिम्पिक लेवल स्पोर्ट्स जे म्हणतो आपण, ते ऑलिम्पिक लेवल स्पोर्ट जे आहेत ती त्याच्यात पण टॅलेंट आहे, ॲथलीट्स आहेत. तर जेवढे ऑलिम्पिक लेवल स्पोर्ट्स असतील, म्हणजे त्याचे टेबल टेनिस असेल, प्रीमियर बॅडमिंटन लीग असेल, हँडबॉल असेल, आपली मातीची खेळ खो खो आता ह्या ऑलिम्पिकमध्ये पुढच्या असोसिएशन ट्राय करते की ती बीज अ पार्ट ऑफ ऑलिम्पिक असेल. मग अशा गेम्सला आणि अशा लीग्सला आपण टीम्स घेतलेत ॲज अ ओनर, आणि अनेक आय थिंक 40 ते 50 ॲथलीट्स आज आपल्या स्पोर्ट्स डिव्हिजनमध्ये वेगवेगळे, आर्चरीपासून शूटिंग, तायक्वांडो, जुडो, हॉकी असे याचे जे आहेत प्लेयर्स आहेत त्यांना आपण स्पॉन्सर पण करतो. आणि क्रिकेटशी एक वेगळं इमोशनल नातं मला वाटतं असं, कारण MCA तुमचा 5 वर्षाचा करार आहे. नाही, नक्की MCAचा हे बघा, क्रिकेटला विरोध नाही, कारण मी स्वतः क्रिकेट खेळलोय, मी इन्व्हिटेशन मॅचेस खेळलोय, अनेक गोष्टी खेळलोय. माझा क्रिकेटला विरोध शून्य आहे. पण मला वाटतं बाकीच्या पण क्रीडा प्रकारांना आहे. हा, बाकी क्रीडा. पण इथे तुम्ही पाहिलं तर आमचं MCA सोबत एक करार, त्याची टायटल स्पॉन्सर म्हणून आपण आहे. त्या मनी ग्रासरूट पर्यंत पोहोचवायचं काम MCA करते आपल्या माध्यमातून. प्लस महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये टीम घेणं, तिकडचे पण टॅलेंटेड मुलं आज पाहिलं तर MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन चे जे प्रेसिडेंट आहे तर आपले रोहित दादा पवार, त्यांचं विजन मागच्या अनेक वर्षापासून प्रेसिडेंट झाल्याने उत्कृष्ट राहिलंय आणि महाराष्ट्राचं क्रिकेट बदललंय. तुम्ही आज पाहिले तर ह्याच महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे जे रणजीचे प्लेयर आहेत, आज याच्यातून 3 ते 4 प्लेयर हे IPL साठी खेळायला लागले आणि यंग टॅलेंट जाऊन खेळायला लागले. ही आनंद गोष्ट आहे. म्हणून क्रिकेटला पण थोडी प्रेम. काश्मीरचं कसं नातं जोडलं गेलं, कारण काश्मीर मधला सर्वोच्च आपला तिरंगा जो फडकलेला आहे तो तुमच्या साह्याने आहे. आणि शिवाय शाळांसाठी तुमचं तिथलं जे काम आहे ते प्रचंड मोठं आहे. तर काश्मीरमध्ये जावं आणि काम करावं असं पहिल्यांदा कधी वाटलं? मी एका आपण सामाजिक कार्याबद्दल जेव्हा बोलतो आपण, अनेक आम्ही सामाजिक कार्य करतो, त्याच्यातूनच साताऱ्यात एक कार्यक्रम होता आणि एका व्यक्तीशी मी भेटलो. मी नाव नाही घेणार त्या व्यक्तीशी कारण काही गोष्टींमुळे, पण त्यांचं काम काश्मीरला सुरू होता. तर आम्ही 2017ला त्यांना थोडा आर्थिक मदत केली होती, 18ला पण केली होती त्यांच्या त्या कामाला. आणि इंडियन आर्मीला कुठेतरी माझ्याबद्दल समजलं आणि तेव्हाचे जे कोर कमांडर होते जनरल राजू म्हणून, त्यांच्या ऑफिसवरनं मला फोन आला होता 2019ला. आणि नुकतंच 370 हटला होता ऑगस्ट मध्ये, आणि त्याच्यानंतर त्यांचा फोन आला. मनात 2दा शंका आली की जायचं का नाही, कारण आता हे सगळे घडलेत गोष्टी. पण नक्कीच मग ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आम्ही गेलो, मी त्यांना भेटलो. तर CSRच्या माध्यमातून काम करायचं असं ते म्हटले. आर्मी गुडविल स्कूल्स जे मुद्दा आहे ती तिकडून आपली स्कूल्सची कामं सुरू झाली इंडियन आर्मी सोबत. सद्भावनाच्या अंडर त्यांनी 24 स्कूल्स काश्मीरमध्ये, टोटल जम्मू काश्मीरमध्ये 43 स्कूल, पण काश्मीरमध्ये तुम्ही विचारलं मूल तर 24 स्कूल्स हे सिव्हिलियनसाठी साल 2000 पासून सुरू केली होती. त्यांचा उद्देश एकच होता की इकडच्या लोकांची माइंडसेट बदलणं, त्यांना पॉझिटिव्ह चॅनलमध्ये आणणं, आणि जे पण गोष्टी चुकीची चालू होती ती बंद व्हावं. म्हणून हे मुलांसाठी आणि मुलींसाठी स्कूल्स ओपन केले होते. कुठेतरी भारतीय लष्कर आज पाहिलं तर त्यांचं प्रायमरी रोल वेगळा आहे. देशचं संरक्षण, सीमाचे संरक्षण आहे. आज अतिरेकी किंवा CICT ऑपरेशन्समध्ये आहेत त्यांचं रोल, आणि त्यांना ही सेकंडरी होती प्रायोरिटी. पण त्यांनी मग विचारलं मला की तुमची फाउंडेशन आहे, आणि म्हणले मला आजही आठवण आहे की ज्या दिवशी आम्ही ती फर्स्ट MOU सही केली, त्यांनी मीडियाला जेव्हा स्टेटमेंट किंवा बाईट देत होते ते म्हणजे फर्स्ट नॉन JNK एंटरप्रेनर टू एंटर अ JNK आफ्टर 370. तर दिस वॉज दी अचीवमेंट. तर इनिशियली आपण 5 स्कूल्स जे आहेत त्याला सपोर्ट केली.
आणि जॉईंटली रन केला आर्मीसोबत. त्याच्यात एक स्कूल खूप स्पेशल आहे ती माझ्यासाठी, आजही नेहमी राहील. ड्रॅगर परिवार स्कूल ही स्पेशल चिल्ड्रनची स्कूल आहे, कारण ते स्पेशल चिल्ड्रन जे आहेत त्यांना कुठेतरी अतिरेकी ह्युमन बॉम्ब म्हणून वापरायचे आणि स्पेशल मुलं होते. तर ती स्कूल ऑलमोस्ट ऑन दी वर्ज ऑफ क्लोजिंग होती. पण जेव्हा मी ते पाहिलं आणि म्हणलं नाही हे क्लोज नाही व्हायला पाहिजे, तर 25 मुलं होते. आज तुम्ही विचारला तर 110 मुलं आहेत त्या स्कूलमध्ये, आणि ज्याच्यातून 15 ते 20 मुलं नॉर्मल स्कूल्सला परत गेले. ही अचीवमेंट आहे. ॲज ऑन डेट तुम्ही विचारलं तर 15 स्कूल्स आज सगळी हाय मिलिटन्सी एरियामध्ये, म्हणजे 12 मुलं असेल उरी, कुपवाडा, पहलगाम, अनंतनाग, शोफियान, वॅन, त्रेगाम, थंदार अशा एरियाजमध्ये आवाज 15 हे गुडविल स्कूल्स जे सिव्हिलियनसाठी आणि एज्युकेशन फ्री. माझी कंडिशन हीच होती आर्मीसाठी की तुम्हाला फंडिंग आम्ही करणार, पण आमचं एकच रोल आहे की सगळी एज्युकेशन फ्री पाहिजे आणि मुलं मुली जे पण आहे त्यांना फ्री एज्युकेशन असेल तरच आम्ही करू. आज 12 कोटी रुपये आपण वर्षाला ह्या प्रोजेक्टला डेडिकेट करतो आपल्या फाउंडेशनमधनं. तर ही नोबल कॉज, आणि आज मुलं मुलींची रेशो जे म्हणतो आपण स्कूलमध्ये तुम्ही पाहिलं तर अराउंड काही वेगळी असतात. आता शोफियान, अनंतनाग आणि पहलगाम थोडी विचाराने अजून हे नाही होत, तिकडे कमी आहे. पण म्हणजे आता आपले स्कूल जी शोफियानची आहे बालापूरची, तिकडे फतवा पण जाहीर झालाय की या स्कूलमध्ये जायचं नाही. पण तुम्ही 12 मुलं डिस्ट्रिक्ट पाहिली, 12 मुलं डिस्ट्रिक्ट किंवा कुपवाडामध्ये जे मुलं मुली आपल्या स्कूल्समध्ये आहे त्याची रेशो आहे 60 to 40, म्हणजे 60% मुली आहेत आणि 40% मुलं आहेत. काही ठिकाणी 55-45. तर ही चेंज झाली. जे आधी फक्त 20% 30% असायचे, आज ते 60-40 रेशोला आले आणि ओव्हरऑल एज्युकेशन चांगल्या पद्धतीने घेत आहेत. चांगले पद्धतीने हे प्रोजेक्ट सुरू आहेत. आणि जे तुम्ही म्हणले सुरुवातीला की तिरंगा, करेक्ट, मला वाटतं की 370 हटल्यानंतर हर घर तिरंगा जे अभियान सरकारने केली होती, आणि 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी कशी होईल JNK मध्ये, पण तेव्हाच 2022ला शोफियानमध्ये जम्मू काश्मीरमध्ये सर्वात मोठा हाय मास्ट फ्लॅग 150 फूट उंची, आणि शोफियान का सिलेक्ट केली असेल तर शोफियान याच्यासाठी केली कारण ती मदर बोर्ड ऑफ टेररिझम आहे. आज जे म्हणतो मदर बोर्ड ती होती, आणि ज्या स्कूलवरच आमची फतवा जाहीर झाली त्या स्कूलच्या जवळच आम्ही ती तिरंगा उभा केला. मला आजही आठवण आहे की 5 फेब्रुवारी 2022ला माझं लग्न होतं, आणि आम्ही दोघं, जान्हवी आणि मी, 26 जानेवारी 2022ला याचं उद्घाटन केलं. आमचे तेव्हाचे GOC जे होते, कोर कमांडर होते, जनरल DP पांडे होते, त्यांच्यासह हे केलं. आम्ही कार्यक्रम झाला, जेवण झाला आणि आम्ही निघालो होतो, आणि अर्ध्या तासाने 1 किलोमीटरवर अतिरेकी हल्ला झाला. पण अचिव्हमेंट ही आहे की आज 22 पासून आजपर्यंत ती तिरंगा तशीच उभी आहे, आणि आपल्या देशाचं तिरंगा तिकडे चांगल्या पद्धतीने फडकतोय. तुमच्याकडे आई वडिलांची परंपरा होतीच होती. जान्हवी आयुष्यात आल्यानंतर आणखी कसे बदल घडत गेले? कारण तुम्ही बरीच वर्ष बहुतेक ते स्वप्न पाहिलं होतं की हे लग्न व्हावं. नाही, मी स्वप्नापेक्षा आम्ही तुमचे घनिष्ठ संबंध होते, पारिवारिक, आणि इच्छाही होती तुमची. नक्की, मला वाटतं की पारिवारिक संबंध तर मोर दॅन 50 इयर्स आज. मला वाटतं जेव्हा माझ्या सासऱ्यांनी दुसरं लग्न केलं माझ्या सासूबाईंशी, तर त्या लग्नाचे आई विटनेस माझे आई वडील होते जेव्हा, आणि ऑन पेपर पण होते, आणि जेव्हा सुरू होती तेव्हापासूनचे संबंध होते. आम्ही वरती खालीच राहायचो, लहानपणाचे मित्र. आणि मला वाटतं की एक म्हणतो ना आपण की एक आपल्याला मनात ती फिलिंग येते की नाही हिच्यासोबतच आयुष्य, पुढचे आयुष्य हिच्यासोबतच घालवायचं आहे, किंवा एक सोल कनेक्ट असते म्हणून, सोलमेट म्हणून. ते आधी लहानपणापासूनच होता. ती वेगळी गोष्ट की खूप वर्ष लागली त्या गोष्टीला, 14-15 वर्ष लागले, 14 वर्ष लागले. पण आज आज एकत्र आहे आम्ही, आणि आनंद या गोष्टीचा आहे की आज एकत्र असलो तरी, कारण लहानपणापासून एकमेकांना आम्ही ओळखत होतो. आज हजबंड वाईफ असलं तरी फर्स्ट आम्ही एक मित्र आहे, एक फ्रेंड्स आहे, म्हणून ती लाईफ इझी होती. आणि दोन्ही फॅमिलीजला प्रत्येकाबद्दल सगळ्या गोष्टी माहिती असल्यामुळे तर ते अजून इझी होतं.
पण ती आल्यानंतर नक्कीच माझा थोडा, कारण जेव्हा आपण आर्मीचा विषय बोललो, आपण CSR चीच ऍक्टिव्हिटी बोललो, पण मी इंडियन आर्मी सोबत आज अनेक गोष्टी नॅशनल सिक्युरिटी टुवर्ड्स जी कामं करतो, जी क्लासिफाईड, मी काही गोष्टी सांगू पण नाही सांगू शकत, ती गोष्ट मी करत असताना मी खूप म्हणजे महिन्यातलं तुम्ही सांगू शकता 6 ते 7 दिवस किंवा 7 ते 8 दिवस मी जम्मू काश्मीरला असतो, मग कधी आर्मी हेडक्वार्टर्सला असतो, वेगवेगळ्या कमांड्स सोबत आम्ही काम करतो त्याच्यासाठी. तर मी फिरतीवर 15 दिवस असतो, पण जेव्हा मी फिरतीवर असतो तर इकडे बॅकएंडला इकडच्या गोष्टी पण, तिची पण कंपनी आहे, माझी पण आहे, पण दोन्हीकडे बघणं सांभाळणं तिने केलंय, आणि त्याच्यामुळे मला हे कामात अजून डेडिकेशन देऊ शकतो मी आणि वेळ देऊ शकतो. मी आणखी एक पाहिलं की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा तुम्ही दोघं नुसतं पैसा देऊन मोकळं झालं असं होत नाही, तर तुम्ही तिथे दिसता सगळीकडे, तिथे असता सगळीकडे, म्हणजे तो जो कार्यकर्ता लहानपणी मनात घडलेला आहे तो अजून गेलेला नाहीये. मग दोघांचं मिळून पुन्हा तिथे असणं आणि हे काय काय बोलता, कसं तुम्ही ठरवता की हे आपण दिवस काढायचेच आहेत बाहेर? नाही 100% ठेवा. आता मी म्हणलं ना, लहानपणापासूनच मी मंडळाचा कार्यकर्ता, तर कार्यकर्ता म्हणून कसं काम करायचं ते माहिती आहे. आणि ती पण गणेश उत्सव तिने आधीपासून पाहिलं, कारण मला वाटतं की जाहिरात ही मॉड्यूल माझ्या सासऱ्यांनी सुरू केली 90 किंवा 95ला. पुण्याचा गणेश उत्सव म्हणजे माणिकचंद गणेश उत्सव तसा होता. मग 2004 नंतर त्यांनी बंद केली होती काही कारणामुळे, पण रिस्टार्ट आम्ही केली. पण आज तुम्ही मला विचारलं, आज ज्या मंडळाचा मी विश्वस्त उत्सव प्रमुख आहे, आज अनेक वर्षापासून म्हणजे 2019 सोडून 22 पासून आतापर्यंत त्या मंडळाचं डेकोरेशन काय असणार ती पूर्ण जान्हवीच्या ताब्यात आम्ही दिली आहे. मंडळ आणि मंडळाचे विश्वस्त पण ती फ्री हँड दिली आम्ही, आणि पूर्ण त्याची डेकोरेशनचं जे जे काम आहे ती पूर्ण तीच लक्ष देते. म्हणजे आता आपल्या इंटरव्ह्यूच्या अगोदर पण जी इव्हेंट कंपनी असेल डेकोरेशन, ते बसून आमच्याच ऑफिसमध्ये आता मीटिंग सुरू होती. तर ते माझं काम असेल, जसं तिला मी सांगतो हे मला पाहिजे, हे आहे, हे मला ह्या तारखेपर्यंत करून पाहिजे, म्हणून ती ऑन फील्ड पण असते. आणि उत्सवात पण, कारण शेवटी गणेश उत्सव हा खूप मोठा आता राज्य महोत्सवचा दर्जा, पण हे गणेश उत्सव ही सर्वात मोठी उत्सव असते. आणि त्याच्यात आपण गणपतीची सेवा जेवढं जास्ती करू शकतो तेवढंच गणपतीची आशीर्वाद आपल्यावर राहील, म्हणून आम्ही दोघं सेवा करतो. एक प्रश्न असा की अनेक नेते आहेत, बरं तुम्ही हे सगळं काम करायला लागले तर बाबा ह्याला राजकारणात तर यायचं नाही ना, असंही लोकांना वाटायला लागतं. लाईफ कुठे घेऊन जाईल सांगता येत नाही, म्हणजे आजच्या घडीला कुठले नेते खास भावतात तुम्हाला आणि त्यांच्या नेतृत्वातलं काय आवडतं? नाही बघा, सामाजिक कार्य करणं म्हणजे राजकारणात येणं हे किंवा हे चुकीचं आहे. म्हणजे मी आज अनेक लोकांना वाटलं होतं की जेव्हा मी भाऊरंगारी जॉईन झालो 2019ला, तर शिवाजीनगरची विधानसभा होती तेव्हा लढणार का, मी लढलो नाही. 2024ला लोकसभा वाटलं, लोकसभा नाही लढलो, परत विधानसभा कसब्यातून नाही लढलो. म्हणजे उद्देश आहे की लोकांनी फक्त माणूस चांगला करायला लागला, त्याचा हेतू म्हणजे राजकारण नाही, हेतू वेगळी पण असू शकतो. आज सामाजिक कार्य का करतोय त्याचा मूल, तुमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या अगोदर मी हे, कारण तुम्ही हे राजकारणाचा विषय निघाला म्हणून, हे की आज माझ्या आईने एक शपथ घेतली ना की 1 रुपये तू कमवला तर 30 रुपये टॅक्स भर. आज ती टॅक्स 30 नाही पण 42च्या वरती मी भरतो. 40% स्वतःला ठेव, ते थोडं कमी झालं, पण राहिलेले पैसे समाजात परत दे. तर ह्या समाजात परत देऊन फेड करण्याच्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करतो. पण हे जेव्हा करतो त्याचा अर्थ नाही की अल्टिमेट गोल राजकारण आहे. तेव्हा एक वाक्य मी आयुष्यात एक गोष्ट मी एक माझ्या गुरूंकडनं शिकलोय की तुमच्या आयुष्यात जे डेस्टिन आहे ना ते कोणी घेऊ नाही शकत. खरंय, माझ्या आयुष्यात डेस्टिन असेल मला माहिती नाही, मी तर कधी त्या अँगलने पाहिले नाही, पण डेस्टिन असेल की मी राजकारणात जाईल तर मी जाईल. माझ्या आयुष्यात डेस्टिन नसेल तर मी नाही जाणार. आज माझ्या आयुष्यात आज लकीली मी देशासाठी चांगली सेवा लष्करच्या माध्यमातून करतो, जे आम्ही कॉन्फिडेन्शियल काम करतो, ती डेस्टिन होती, ती मी करतोच आहे. पण अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणून जेव्हा माणूस काम करतो तर त्याला डायरेक्ट राजकारणाशी लिंक करणं हे थोडं चुकीचं वाटतं मला. आणि नेत्यांबद्दल तुम्ही मला विचारलंय तर मला
पहिल्यांदा अजितदादा खूप आवडतात. आमचे घरचे संबंध पण आहे त्यांच्याशी, पण एक हार्ड टास्क मास्टर. प्रशासनावर पकड तर आहेच, प्रशासनावर त्यांची पकड तर आहेच, पण तुम्ही पाहिली त्यांची कामाची स्टाईल. सकाळी 6ला असतात ते मीटिंगला. एवढे अधिकारी माझे ओळखीचे, ते म्हणतात अरे शनिवार रविवार आला तर आमची हे सुट्टी करा. दादा 6 म्हणजे दादा, आता मीच उदाहरण घेतो, बारामती मॅरेथॉन अनेक वर्ष आम्ही स्पॉन्सर केले. 6 वाजताची फ्लॅग ऑफ आहे, 6 का 6:05ची फ्लॅग ऑफ. अजित दादा 5:40ला तिकडे असायचे. का? कारण त्यांना पूर्ण बघायचंय किती स्टॉल होते, काय होते. तर अशी त्यांची प्रशासनावर पकड आणि ऑब्विसली धाडसी निर्णय घेणं. दुसरे आहेत आमचे देवेंद्रजी. देवेंद्रजींचं मला हे आवडतं की प्रशासनावर पकड तर आहे, पण इन्फ्रास्ट्रक्चर प्लॅनिंग आणि स्ट्रॅटेजिक डिसिजन्स त्याच्यावर त्यांची खूप पकड आहे. आणि शेवटी तुम्ही विचारलं तर जो हाडाचा कार्यकर्ता म्हणू आपण, एकनाथ शिंदे साहेब. कारण आज ते डेडिकेटेड कॉमन मॅन आणि एक गणेश मंडळाचं कार्यकर्त्यासारखे ते रूटशी जुडलेत आणि मासशी जुडलेत. तर हे तिघांचं वेगळं आहे आणि हे तिघं माझे आवडते. तुमची एकीगाई काय? कारण असं असतं की ह्या गोष्टीसाठी मी रोज उठतो आणि हे मला करायचं नाही. मला वाटतं की जेव्हा पण मी उठतो की एव्हरी डे इज अ न्यू डे फॉर मी. आणि माझा एकच हेतू असतो की दिवसात जे मी ऑफिसचं काम करतो, पण माझ्या आईने काहीतरी सांगितलंय तर कुठेतरी काहीतरी डोनेशन व्हायला पाहिजे किंवा काही मदत व्हायला पाहिजे आमच्याकडून. गरजू असतील, हे असतील, हॉस्पिटल असतील, तर आय ऑलवेज लुक फॉरवर्ड वेन एव्हर ईच डे की मी कोणाला माझ्या मध्ये फुल नाही फुलाची बागी मग काहीतरी मदत करू शकतो, हे मी बघतो. खरं तर बोलायला विषय खूप आहेत आणि तुमचा एक वेगळा इंटरव्ह्यू मला जान्हवीजींसोबत करायचा आहे. तो म्हणजे आमचा सहजीवन असा जो आमचा खास कार्यक्रम असतो, त्याच्यासाठी तो आपण वेगळा करूया. आता गणेशोत्सवामध्ये यावर्षी बाप्पाकडे प्रार्थना करू की तुमचं जे हे अभिमान आहे पारंपरिक वाद्यांवर आणि DJ मुक्त, त्याला जास्तीत जास्त म्हणजे यश मिळो आणि त्यानिमित्ताने नागरिकांचीही त्या कोलाहलातून सुटका हो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद. तुम्हाला नेमकं काय वाटतं? हा DJ मुक्त गणेशोत्सव करण्याचा विडा जो उचललेला आहे त्याबद्दलची तुमची मतं कळवा. कारण या DJ मुळे होणारे जे त्रास आहेत, तुम्ही जर नुसतं सर्च जरी केलं तर हृदयविकार, हाय ब्लड प्रेशर, कानांवर परिणाम होणे, दृष्टीवर लेझरमुळे परिणाम होणे, एकंदरच उत्सवाबद्दल आणि उत्सवाचं जे स्वरूप बदलत चाललं होतं गेले काही वर्षावर, त्याच्याबद्दल विचार करणं, मूलभूत विचार करणं आणि कृती करणं गरजेचं होतं. तुमची मतं आम्हाला अवश्य कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी पुनीत जी बालन यांच्यासह आपली रजा घेते. धन्यवाद. थँक्यू.